दादा, तुम्ही आज या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या कारमध्ये डिझेल भरण्यासाठी आले आहे. तुम्हाला कसा वाटतो या डिझेल आणि पेट्रोलच्या या संदर्भात? कसं आहे, मुक्ताईनगरमध्ये आज रोजी मी डिझेल भरायला जरी आलो, माझं नेहमी तर डिझेल भरायचं असते, परंतु ज्या प्रकारे पूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभर युद्धजन्य परिस्थितीनुसार अफवेला जास्त पीक आलेलं आहे आणि असं चालू आहे की प्रत्येक पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या आहे. परंतु मुक्ताईनगरची परिस्थिती जर बघितली तुम्ही, हा HP चा पेट्रोल पंप आहे रामभाऊ पुनाशे यांचा. तिथे कोणतीही गर्दी नाही, मुक्ताईनगरला कोणतीही गर्दी नाही. दुसरा तिकडे रक्षा पेट्रोल पंप आहे, त्याच्यावर सुद्धा गर्दी नाही. मी तिकडनंही काल पेट्रोल डिझेल भरलं होतं. अफवेला लोक बळी पडत आहेत आणि घाई करत आहेत. याच्यामध्ये मला असं वाटते की हे जे पंपधारक आहेत यांच्या मर्जीनुसार हे शॉर्टेज होईल, भाव वाढवण्याचं षडयंत्र आहे, असं एक त्यांच्या मनामधलं एक कल्पना आहे ती. किंवा आपण जर काही ब्रेक लावला आणि 2 दिवस पेट्रोल संपलं केलं, वाढीव भावाने त्यांना काळा बाजार करता येईल, त्यासाठी एक षडयंत्र असू शकते. परंतु याच्या माध्यमातून सांगता येईल की अशी कोणती परिस्थिती आज आमच्या मुक्ताईनगरमध्ये तरी नाही. आणि मुक्ताईनगर वासी आहे की मुक्ताईनगर तालुक्यातील लोकांनाही कोणतेही आपल्याला बळी पडण्याचे कारण नाही. राहिला विषय की हा युद्धजन्य परिस्थिती पूर्ण जगभर आहे, तरी भारत सरकारने आणि राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार किंवा आपल्या बाजूला मध्य प्रदेश सरकार आहे, यांनीसुद्धा ह्या अफवेला पीक पाणी घालू नये. त्यांनीसुद्धा पुढे जनतेची गैरसोय होणार नाही यासाठी गॅस, डिझेल, पेट्रोल यांच्यावर जास्तीत जास्त नियंत्रण आणावं, पुरवठा जास्तीत जास्त करावा, एवढं आवाहन सरकारलाही तुमच्या माध्यमातून मी करतो. धन्यवाद.